हान हान हान, चप्पल चप्पल हान. हे फायदा घ्यायचा आहे का? हे आहेत बीडमध्ये शेतीच्या बांधावरून होणाऱ्या वादाचे व्हिडिओ. जुना वाद उकरून काढायचा आणि हाणामारीपर्यंत पोहोचायचं असं चित्र सध्या बीडमध्ये सुरू आहे. त्यामुळे या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी बीड पोलिसांनी नवीन शक्कल लढवली आहे. शेतीच्या वादातून होणाऱ्या घटना टाळण्यासाठी खास उपक्रम सुरू केलाय. हा उपक्रम नेमका काय आहे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा जो स्कीम आहे त्याचा पर्पज एकच आहे की हे क्राईम रजिस्ट्रेशनचे अगोदरच ते पोलीसकडे पोहोचेल आणि पोलीस त्यांना योग्य मार्गदर्शन करेल आणि त्यामध्ये त्यांच्या जे काही इश्यूज आहे ते आपण लवकरात लवकर सॉर्ट आउट करून घेऊ. ते आमचा मेन उद्देश आहे. 2 दिवसांपूर्वी शिरूर कासार तालुक्यातील राक्षस भुवन तांबा येथे शेतीच्या जुन्या वादातून 2 गटात मोठा राडा झाला होता. त्यामध्ये सीमा खोले नावाच्या महिलेला ट्रॅक्टर चालक रामेश्वर अवसरमल यांनी मारहाण केली होती. एवढंच नाही, शिवीगाळ करत दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे क्षुल्लक असणारं कारण पोलीस ठाण्यापर्यंत येऊन पोहोचलं होतं. हे ट्रॅक्टर आमच्या तर दुसरीकडे पुन्हा असाच एक प्रकार घडला होता. शेतीच्या जुन्या वादातून 2 गटात राडा झाला. एका महिला शेतकरी सीमा खोले यांना ट्रॅक्टरने धडक दिली आणि यानंतर दीपक खोले नावाच्या आरोपीने बेल्टने मारहाण केली. कार तू कार निघ बाहेर चल. काय समुद्र तो बाहेर कार ट्रॅक्टर कार तू चल. कार ट्रॅक्टर बाहेर कार. शेती, शेतीचा बांध, शेतीचा मालकी हक्क अशा कारणावरून शेतकऱ्यांमध्ये वादविवाद सुरू होत असतात. या वादाची वेळीच दखल न घेतल्यास त्याच्यात वाद वाढत जातात आणि पुढे जाऊन ते दखलपात्र गुन्हे घडतात. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या संकल्पनेतून हा नवा उपक्रम हाती घेण्यात आलाय. बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस आपल्या बांधावर हा उपक्रम सुरू करणार आहेत. त्यामुळे आता बीडमधील वाद कमी होतात की परिस्थिती सारखीच राहते हे पाहावं लागणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.